नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। WCD जे रिक्रुटमेंट खूप वर्षापासून आपण याची वाट पाहत आहोत। त्याच्यानंतर खूप दिवसांपासून आपण याच्यावर प्रयत्न करत आहोत। विद्यार्थी जे आहेत तर ते कंटिन्यू याच्यावर प्रयत्न करत आहेत। तर त्याच्या संदर्भातले एक नवीन अपडेट जे आहे तर ते आलेले मित्रांनो बघा 16 डिसेंबर 2025 रोजी आलेली हे परिपत्रक जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं आणि या परिपत्रकामध्ये आगामी काळात या जेईची पदभरती कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला कळत आहेत। तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। बघा, माननीय सचिव मृद आणि जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई, तर विषय काय आहे पत्राचा लक्षात घ्या। राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांच्या सिव्हिलच्या संवर्गाची सर्व रिक्त पदे TCS IBPS मार्फत जलद गतीने पारदर्शकतेत भरण्याबाबत हे पत्र लिहिलेले। आपल्याला हे पण कळतं की परीक्षा कोणामार्फत घेण्याचा यांचा प्लॅन आहे, TCS किंवा IBPS पॅटर्ननेच आपल्याला तयारी करावी लागणार आहे। म्हणजे तो एक काम कळालेला आहे की MPSC कडे नाही आहे, हे सब TCS आणि IBPSच घेणार आहे। आता हे संदर्भ काय मित्रांनो, इंजिनियर असोसिएशन यांचे 11 डिसेंबर रोजी प्राप्त झालेले निवेदन आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी संभाजीनगर येथे जे काही त्यांनी प्रयत्न केले होते तर त्याच प्रयत्नांना इथं जे आहेत तर ते हे उत्तर आपण म्हणू शकतो एक जे आहे तर ते त्याचे निकाल म्हणू शकतो। बघा, उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्राद्वारे राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग संवर्गातील सर्व रिक्त पदे TCS IBPS मार्फत जलद गतीने पारदर्शक भरण्याबाबतचे निवेदन कार्यालयास प्राप्त झालेले आहे। त्यांच्या कार्यालयास ते निवेदन प्राप्त झालं होतं। तसेच विषयांकित प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक बेरोजगार स्थापत्य अभियांत्रींचे ईमेल म्हणजे आतापर्यंत जे काही विद्यार्थी खूप दिवसांमध्ये बघा मध्ये मध्ये ते ईमेल मोहीम चालवायचे, खूप लोकांना लोकप्रतिनिधींना त्यांनी निवेदन दिले, तर त्याचंच हे जे आहे तर ते फळ आहे आपल्याला। सदर प्रकरणी संदर्भान्वये प्राप्त निवेदन पुढील योग्य कारवाई सविनय सादर करण्यात येत आहे। सोबत वरील प्रमाणे निवेदन ईमेलद्वारे जे आहे तर त्यांनी हे जे दिलेले ही प्रत कोणाला जाईल, आता माननीय आयुक्त मृद जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव आणि पुढील कारवाईसाठी सादर। दुसरं, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद जलसंधारण विभाग ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर यांना माहितीस्तव। तिसरी, इंजिनियर असोसिएशन यांना त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने माहितीस्तव ईमेलद्वारे जे आहेत तर ते हे कळवण्यात येईल। म्हणजे त्यांनी पुढे कारवाईसाठी पाठवलेले मित्रांनो। पुन्हा आपण खुश होऊन जायचं का, तर नाही मित्रांनो, अजूनही गेम बाकी आहे, अजूनही पिक्चर बाकी आहे। कारण की आतापर्यंत या विभागाची घोषणा पाहिली तर असा कुठलाच विभाग नसेल की 8 वेळा घोषणा झालेली याची जवळपास की भरती येणार आहे, भरती येणार आहे, भरती येणार आहे। अजूनही त्याच्या संदर्भात काही नाही, अजूनही हे पत्र गेलेले मित्रांनो। आलं का तुम्हाला लक्षात, शासनाकडून काय आलेलं आहे का अजून ठोस की आम्ही आत्ता करणार आहोत? तसं नाही, आपण एक निवेदन दिलं, विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं, त्या निवेदनाचं त्यांनी काय केलं की त्यांचे वरिष्ठ असतील त्यांना त्यांनी निवेदन देऊन दिलं। तो आता तुमच्या टप्प्यात त्यांनी काय केलं की बॉल यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात जे आहे टाकून दिलं। आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे अजूनही पदभरती संदर्भात आपल्याला बरेच प्रयत्न जे आहेत तर ते आगामी काळात देखील करावे लागणार आहेत। पण एक कळतं की विद्यार्थी जेव्हा प्रयत्न करतात तेव्हाच ती गोष्ट सक्सेस होते मित्रांनो, हे लक्षात घ्या। विद्यार्थी जोपर्यंत स्वतः या गोष्टीवर निर्णय घेत नाही, ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत कुठलीही डिपार्टमेंट असो ती जाहिरातीसाठी प्रयत्न जे आहे तर ते कळत नाही। आणि आपल्याला देखील कळाले आहे की ही परीक्षा कोण घेणार आहे, TCS IBPS या दोघांपैकी एकच घेणार आहे। मोस्ट प्रोबेबली हे TCS चे जे आहे तर ते घेऊ शकते। आणि TCSच्या आता तुम्ही काय करा, मोकळ्या वेळेत तुम्हाला माहिती आहे TCSच्या अनेक परीक्षा आहेत, तर TCSचे मागचे नॉन टेक्निकलचे प्रश्नांचं आपलं पुस्तक आहे, तर ते पुस्तकामार्फत देखील तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो करू शकतात। की तुमच्याकडे अन्य पुस्तक असतील तिथून अभ्यास केला तरी चालणार आहे। फक्त काय मित्रांनो, या तर गोष्टी चालतच राहतील, पण सायमल्टेनियसली तुम्ही तुमचा अभ्यास पाहिजे। नाही तर तुम्ही जाहिरात आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले पण तुम्ही जाहिरातीसाठी अभ्यासच केला नाही तर तसं नाही व्हायला पाहिजे। तर ती एक गोष्टींची तुम्ही जे आहे तर ती काळजी घेतली पाहिजे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।